त्याच्यात कायद्याचं राज्य हे शेवटी धाकावर चालतं आणि गुंडांना धाक असला पाहिजे आणि तो सुद्धा वेळेच घालावा लागतो। असं आहे की छोट्या छोट्या घटना घडत असतात, त्याचा एक मोठं रूपांतर होत असतं। शेवटी तुम्ही छोट्या घटनेच्या वेळेसच त्यांना रोखलं नाही, त्यांना शिक्षा केली नाही, तर काय घडतं याचं उदाहरण सुद्धा हेच आहे। संतोष अण्णाचं उदाहरण सुद्धा तसंच आहे। यापूर्वी छोट्या छोट्या घटना होत्या, त्यावेळेस FIR घेतले गेले नाही, त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं। मला तर असं ऐकलं की एखादा FIR करायचा असलं, 86 नोंद करायची असली तरी ते पोलीस स्टेशन करत नाही। असं जर असेल तर शेवट मोठा वाईटच होणार आहे। तो वाईट होतो आणि तो महाराष्ट्रात होतोय असं म्हटलं तर वावगं ठरत नाही। कोणाचा दबाव आहे पोलीस स्टेशनला? असं धाक नाही कोणाचा, धाक असला, शासन म्हणून धाक असला पाहिजे। कोणाचा दबाव काय असेल तर ते शोध घेण्याची जबाबदारी राज्याच्या प्रमुखांची, त्यांनी तो शोध घेतला पाहिजे। आणि जो कोणी असेल मास्टर माइंड असेल, कोणी ज्याचा पोलीस स्टेशनला दबाव ठेवत असेल, चुकीच्या पद्धतीला प्रवृत्तीला खतपाणी घालत असेल, तर कोणालाही त्यामध्ये सवलत नाही मिळाली पाहिजे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे। राजकीय हस्तक्षेप हा विषय तुम्ही काढला, खरं तर तो केवळ बीड पुरता मर्यादित आहे का? म्हणजे आपण 40 वर्ष सार्वजनिक आयुष्यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करताय, हा फक्त बीड जिल्ह्यामध्ये राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप चालतो का? राज्याची परिस्थिती काय? असं आहे की इथं तर हे अतिरेक दिसलाय मला, खरं सांगतो तुम्हाला। काही जिल्ह्यांमध्ये तो असतो, काही सगळीकडे असतो, असं नाही म्हणता येणार, परंतु बीडमध्ये मला हा अतिरेक दिसलाय। हे जे घडलेलं आहे हे अतिरेक आहे, हे वाढत चाललेलं दिसतंय। हे लोन आहे हे पांगत चाललेलं दिसते, ही लस पांगत चाललेली दिसते आणि महाराष्ट्रात जाऊन पोहोचली तर फक्त गुंडांचंच राज्य शिल्लक राहणार आहे।